ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं गोड. कार्यक्रमाला सुरुवात करूया. हा चला या. ही दुर्गा या खाली देता येते मी. हो हो या. दुर्गाच्या ज्यूसची वेळ झाली, तू फोटो काढ, मी आले. आली. अगं बाई मला ओटी भरू दे आधी. बस आई थांब थांब. रेऊ हा अगं फळांचं ताट आतच राहिलं. हा मिठाईचा बॉक्स. हो. सहन करावं लागलं. त्या फळांची ओटी भरायच्या. ये रेऊ रेऊ ये पटकन. आपण तर खराब फळं ठेवली होती ना, ही चांगली फळं कुठून आली? मला पण तेच कळत नाहीये. मी सांगते, जशी फुलं बदलली ना तशी फळंही बदलली. तुमचा हाही प्लॅन फसलाच की. माझं ना तुमच्याकडे बारीक लक्ष आहे, त्याच्यामुळे इथून पुढे असं काहीही करण्याचा प्रयत्न केलात तर तुमची खैर नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे जागीरदारांकडनं होणाऱ्या आईसाठी. सुखी राहा. थँक्यू आजी. सरोजनीताई, उद्या माझी रेऊ सुद्धा अशी गोड बातमी देईल ना, तेव्हा तुमचा हात आखडता घेऊ नका. याहूनही मोठा सोन्याचा हार देऊन तिचं असंच कौतुक करा. अगं उचला तिला. कशी पडलीस? बरी आहेस का? धडपडल्या. सांभाळ. काही काही नाही काही नाही काही नाही काही नाही. बरे आहात का तुम्ही? हे घे. हे घेऊन. काय बाई तुझं? काही लागलं का? नाही, ते माझा पाय काय तुझं ग बाई? झालं, लीलाई धडपडल्या. हे म्हणजे असं झालं ना, लीलाई धडपडे आणि सगळा कार्यक्रम गडबडे. ओके ना? तुला लागलं नाही ना दुर्गा? हे काय होतं? ऑरेंज ज्यूस आजी. नाही, मला जरा शंका येते. ते घेऊन येशील का बाळा जरा प्लीज? हो आहे, मी आणते ना. काय काय झालंय? हा सरोजनी दे. ऑरेंज ज्यूस वाटत नाहीये. काय झालं आजी? काय
ऑरेंज ज्यूस नाहीये, काय पपईचा ज्यूस आहे. लीला, बरं झालं तू धडपडलीस. त्यामुळे एक मोठं विघ्न टळलं. नशीब बरं झालं तू तू सांडलं ते. काय ग बाई, नाही तुझ्या धांदटपणामुळे आज एक गोष्ट तरी चांगली झाली आपल्या घरात. दुर्गा तुम्ही ठीक आहात ना? झालं तर. पण लीलाई, तुम्ही दुर्गा बहिणींना पपईचा ज्यूस का देणार होतात? लीलाई, पपई तुम्ही मुद्दाम केलं हे? नाही नाही दुर्गा, मी का करेन मुद्दाम? मला खरंच माहित नाही पपईचा ज्यूस कसा आला. आणि मुळात त्याची आजचं सगळं जेवण, सगळे ज्यूस, सगळं काही एजंटच्या हॉटेलमधनं आलंय. आणि मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं की ऑरेंज ज्यूसच द्यायचा आहे. आजी, मला नाही माहिती पपईचा ज्यूस कसा आला. ठीक आहे, स्टाफकडनं काहीतरी चूक झाली असणार आहे. पण जाऊ दे, सगळ्यात महत्वाचं काय आहे तर एवढं मोठं विघ्न टळलं. बरोबर आहे ना? दुर्गा, यापुढे देखील तू काही काही खाशील ना तर जरा काळजी घेत जा प्लीज. बरं, नाही आता देवाच्या कृपेमुळे मोठं संकट टळलं. तुम्ही सगळे आला, तिथे चांगला कार्यक्रम चालू आहे आपल्याकडे. 2-2 घास खाऊन घ्या. हा हा, चल ऐक, चेक कर जेवण जरा. हो आजी. या या या, तुम्ही इथे बसा. हा, तुम्ही बसा रे. बसा बसा बसा. काय? ए रेव, आमचा फोटो काढ गं, कधीच राहिलाय. मला सुद्धा तुम्हा दोघींसोबत फोटो काढायचाच होता. कालिंदीताई, तुम्ही आणि रेवतीने आज झालं गेलं सगळं विसरून माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी हे जे काय केलं ना, ते पाहून मला खरंच खूप छान वाटलंय. थँक्यू. म्हणाला थँक्यू केलं बरं का? काय तुम्ही पण, तुम्हाला म्हणून सांगते, मी आहे ना मनात काही ठेवत नाही. जे आहे ते बोलून मोकळी होते. त्यामुळे झालं गेलं विसरून जा. मागचं उगाळण्यात काही अर्थ आहे का? नाही की नाही? आणि खरं सांगू का, तुम्ही मागचं सगळं विसरून माझ्या रेऊला आपलं मानलत ना, ह्यातच सगळं आलं. खरं तुमचं. खरं सांगायचं तर तुमची रेवती मला अजिबात नाही आवडायची. ती चुकीची मुलगी आहे असं कायम वाटायचं मला. पण नाही, तसं नाहीये. रेवती खरंच खूप चांगली मुलगी आहे हे आत्ता कळतंय मला. आणि एवढंच नाही, मला स्वतःला ती मनापासून आवडते. आय एम सो प्राऊड ऑफ यू. दुर्गाताई, काही काय मुलगी कोणाची आहे? खरंच आज हे सगळं बघून तुमच्या उपकारांची परतफेड कशी करू हाच विचार करत होते मी. आहे माझ्याकडे एक कल्पना आहे. परतफेड करायची ना तुम्हाला? द्या वचन. वचन? आई, आता वचन वगैरे कशाला? अगं असं काय करतेस? त्यांना परतफेड करायची की नाही? करू दे. द्या वचन. कसलं वचन? मला वचन द्या की तुम्ही माझ्या रेऊला कायम सांभाळाल, तिला आपलं मानाल आणि नेहमी तिच्याशी चांगलं वागाल. एवढंच ना? रेवती यशची बायको आहे. आणि फक्त एवढ्यासाठी नाही हं. मला ही रेवती मनापासून खूप आवडते. म्हणून मी तिच्याशी कायम चांगलीच वागेन. आत्ता कसं? एका आईला दुसरं काय हवं अजून? रेव, उभी काय राहिलीस? फोटो काढ आमचा फोटो. या अगं, तू सुद्धा ये ना.
सेल्फी घेऊ ये कर सेल्फी कर हा चांगला काढी ग. आजी अहो काय झालं तुम्हाला काही बरं वाटत नाही का औषध हवंय का तुम्हाला काही नकोय मला, बरी आहे मी. एक महत्वाचं काम राहिलं म्हणून बोलवलं. बरं उभी राहा इथे. का? दुर्गाची दृष्ट काढलीये, आता तुझी दृष्ट काढायची आहे मला. माझी शांत उभी राहा. आल्या गेल्याची, कुत्र्या मांजराची, चोर चांडाळ्यांची, शेजार पाजाऱ्यांची, ज्यांची कोणाची दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे रे दे. आजी पण मला कोणाची दृष्ट लागणार आहे बरोबर आहे, कोणाची दृष्ट लागणार आहे काय? तिला तुझ्यासारखी सून मला मिळाली, हेच माझं भाग्य आहे ग बाळा. बघ ना, दुर्गा लक्ष्मी सरस्वती तुझ्याशी कशाही वागवत. असं दुर्गासाठी किती उत्साहानं सगळं काही केलंस. देव करो की सगळं सुख तुझ्याही पदरी पडो. आजी असं काय म्हणते दुर्गा माझी सून आहे की नाही मग माझ्या सुनेसाठी आणि या घरासाठी एवढं तर करायलाच हवं मला तुम्ही ना उगाच बाबा माझं एवढं कौतुक कर बापरे, सून आहे करायला कौतुक आहेच बाबा तुझं, काय करणार? चला हरकत नाही, आता झोपायला जा. अभिराम झोपला का? हो एजे झोपलेत आणि आजी दुर्गाला एवढं खुश बघून एजेंना पण खूप आनंद झाला होणारच बाळा. चल गुड नाईट, उद्या पाडवा आहे ना. गुड नाईट लीला, अभि हा काय बिझी आहेस का? नाही बिझी नाही मी बघत होते की पूजेची तयारी झालीये का ते मी चहाचा स्पेशल मसाला बनवला होता, तो सापडत नाहीये. तू पाहिला का? बघ जरा प्लीज. आले सॉरी, चुकून पडलं. हाच ना हा, घालू का काय चाललंय लक्ष कुठे आहे हो ना. काय करताय काय करतो म्हणजे? अभि काय करताय आपण किचन मध्ये आहोत तर कोणी सांगितलं किचन मध्ये पण रोमॅन्स नाही करू शकत? अभि कोणीतरी येईल मग येऊ दे. हो कोणीतरी बघेल मग बघू दे. बघितलं तर काय म्हणतील काय म्हणणार? काय नाही. अभि लीला, अभि लीला, लीला, आजी हो आजी लीला, अगं तू इथे आहेस होय? अच्छा अच्छा. नाईफ सापडला. सापडत नव्हता, कुठे गेला होता कळत नाही. अभिराम, लीला, काय तुम्हाला गुढीपाडवा इथेच साजरा करायचा आहे का? नाही नाही तसं नाहीये, म्हणजे तू जर थोडी तिला मोकळीक दिलीस तुझ्या बायकोला तर बरं होईल. म्हणजे आम्ही गुढीपाडव्याची तयारी तिथे करू. हा, मग मी कुठे धरून ठेवलंय? तू काय तर टाइमपास करते जा. चला गुढीपाडव्याची तयारी करायची तिथे बाळा. आजी मी आलेच तुम्ही वापरे चल. काय मी टाइमपास करते ना अरे बाबा तुम्ही अहो तुम्ही का चहा घेऊन आलात? आम्ही खालीच येत होतो. दुर्गासाठी स्पेशली बनवलाय. मला ऍक्च्युली होणाऱ्या बाळाच्या आई बाबांची बोलायचं होतं, गप्पा मारायच्या होत्या, म्हणून आलो. इफ यू डोंट माइंड. हो काय बोलताय, या ना बाबा. तोच चहाचा मसाला आहे जो मी आधी बनवायचो. आज बऱ्याच दिवसांनी बनवलाय, स्पेशली तुझ्यासाठी.
दुर्गा, खरं तर मुलीचं पहिलं बाळपण तिच्या माहेरी होतं. पहिल्या वेळी काही एक्सपिरियन्स नसतो आणि अशा वेळेला आपले माहेरची माणसं बरोबर असतील तर होणाऱ्या आईला आधार मिळतो. पण मी तुला प्रॉमिस करतो दुर्गा की पुढचे 5 महिने तुझं सासर तुझं माहेर म्हणून तुझी संपूर्ण काळजी घेईल. अँड ॲज अ हेड ऑफ द फॅमिली मी तुला कशाचीच कमी भासू देणार नाही दुर्गा. आणि प्रॉमिस की तुझ्या आई वडिलांची कमी मी भरून काढेन. थँक्यू विजय, तुम्ही असं बोललात की खूप आधार वाटतो. थँक्यू. हो बाबा, दुर्गाने सगळ्याच गोष्टींचं खूप टेन्शन घेतलं होतं. पण तुम्ही असताना टेन्शन घ्यायची काय गरज आहे? दुर्गा, तुला त्रास होईल, वाईट वाटेल अशी कुठलीही गोष्ट या घरात घडणार नाही. आय वॉन्ट यू टू बी हॅपी ऑलवेज. एक नंबरचा खोटारडा आणि ठोंगी माणूस आहे हा. थँक्यू विजय. बरं, मी निघतो आता. आणि सॉरी, तुझा मेकअप खराब केला मी. हा नाही, चुके. तुम्ही आवरून खाली या, मी खाली वाट बघतो. आलेच. चहा घेऊ. बरोबर. पाहिलं किशोर, एजे स्वतःहून आले बोलायला. एजे खूप दिवसांनी असे, आता खरे एजे वाटतात माहिती. बऱ्याच दिवसांनी एजे असे बोलले. छान वाटलं मला. पूर्वीचे एजे परत आले असं वाटलं. तिराज, आपण ना यामध्ये येलो ऍड करूया. बघ, येल्लो. अरे दादा, ऑलरेडी येल्लो आहे. अरे अजून छान वाटेल ना. नाही वाटणार माझा एक आपण ऑरेंज अरे- ऍड करूया. अरे पण काय संबंध आहे दादा? अरे येल्लो नको, मी बोलतोय ऑरेंजच ठेवूया. तयारी झाली का विचारलं मी. अगं आजी, झालीच आहे, पण हा बघ ना कसा लेट करतोय. मी लेट करतोय मग? घे, मला करायचंच नाहीये, तू कर. बघ, बघितलं कसं. अरे अरे अरे, भांडू नका. आज काय आहे? पाडवा. मग नीट बोल. आजी 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 पूजेच्या ताटात आधी ठेवायची आहे ना? हो हो, ठेवायची. आणि कुंकवाचा करंडा ठेवायला विसरू नकोस. हा. छान बांधली हा गुढी. खूप छान बांधली लीला. थँक्यू आजी. पण साडी जर शिफॉनची असती ना तर अजून छान दिसली असती. म्हणजे कसं वाऱ्यावर अशी उडत राहिली असती ना. सरस्वती सरस्वती, पारंपरिक सण आहे. साडी पण पारंपरिकच हवी. तू काय नेसली आहेस? पारंपरिक. पण आजी, खूपच वेळ लागला नाही का? चांगल्या गोष्टींना वेळ लागतोच. अगदी बरोबर.